नमस्कार, आपण बघत आहात इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व आदरणीय बौद्ध भंतेजींना बरोबर घेऊन वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित केला। कार्यक्रमात भोजनदान, चिवरदान व धम्मदान करण्यात आले। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवरती बघू शकता। कारण वर्षावास हा आपल्या भंतेजींच्या भिक्खू संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आणि वर्षावास या महिन्यामध्ये वर्षावर त्यांना भोजनदान, चिवरदान आणि हे आज आपल्याला करायचं होतं धम्मदान, चिवरदान, धम्मदान आणि भोजनदान ही करण्याची माझी इच्छा होती। ती आज पूर्ण झाली आणि सर्व भंतेजी आज या कार्यक्रमामध्ये आले। चिवरदान झालं, धम्मदान झालं, भोजनदान आता होत आहे आणि आज अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि अखिल विश्वाला तत्वज्ञान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील वंदना झाली आणि एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय, याचा आनंद आहे मला। खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणि घटना लिहिली। त्या संविधान आणि घटना याच्याद्वारे राज्याचा कारभार चालतो आणि म्हणून अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि विश्वाला घटना देणारे आपल्या देशाला बाबासाहेब यांना मी विनम्र अभिवादन करतो। भगवान गौतम बुद्धांना कोटी कोटी वंदन करतो आणि म्हणून या संविधानावर आपला देश आणि राज्याचा कारभार आपण करतो, याचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे। आणखी एक मी या ठिकाणी सांगू इच्छितो, बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे बाबासाहेबांचं तत्व होतं। ते बाबासाहेबांच्या अनुयायांनी आणि सर्वांनीच आपण स्वीकारलं। हे आज आपलं राज्य देखील शिक्षणामध्ये अग्रेसर आहे आणि आणखी आपण त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, कामगार असतील, महिला भगिनी असतील, युवक असतील आणि सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस, सुखाचे, समाधानाचे दिवस, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। त्याच्यामधले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अशा अनेक योजना आम्ही केल्या। एकीकडे पायाभूत सुविधा म्हणजे प्रकल्प, दुसरीकडे कल्याणकारी योजना आणि या राज्यामध्ये उद्योगधंद्यांची भरभराट, असं एकंदरीत विकास आणि कल्याणकारी योजनाची सांगड आम्ही घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामधून असे धर्मगुरू, धार्मिक आपले भंतेजी सगळे या ठिकाणी येतात, त्याचाही आनंद आहे। त्यामध्ये मी एक दोन ओळी सांगेन तुम्हाला। दौलत मिली किसको तो धनवान बन गया, ताकत मिली किसको तो पहलवान बन गया, बाबा साहेब मिले मुझे तो मैं इंसान बन गया, इसलिए मैं खुश नसीब हूं। म्हणजे विचार जे आहे, विचार अगदी ते साता समुद्रापलीकडे आपले बाबासाहेबांचे पूर्ण जगभरामध्ये पोचले आणि
बाबासाहेबांचं विचारांचं अनुकरण लोक करू लागले. आणि खरं म्हणजे भगवान गौतम बुद्ध इथे आहेत, विश्वाला शांतीचा संदेश देणारे. तर मगाशी पण म्हणालो मी की संघर्ष आणि युद्ध, जगाला युद्ध नको तर बुद्ध होय. आणि ये देश नहीं चलता है गोलियों के बौछारों से, ये देश चलता है तो बाबा साहेब जी के संविधान से. आणि म्हणून हे मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पत्रकारांना आज एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच आहे असा. सगळे भंतेजी मला सांगतात की असा कार्यक्रम यापूर्वी कधीच झाला नाही. हा पहिल्यांदा कार्यक्रम या ठिकाणी वर्षावास हा पवित्र महिन्याचा कार्यक्रम वर्षावर पहिल्यांदा होता असं सर्व भंतेजी मला सांगतायत. त्यामुळे मला आनंद आहे. वर्षावास ये जो महीना होता है वो पवित्र महीना होता है और आज ये वर्षावास का कार्यक्रम जो है ये वर्षा पे हो रहा है. इसका मुझे आनंद है, समाधान है. और आज यहाँ शिवरदान हो गया, धम्मदान हो गया, अभी भोजनदान शुरू है. और ये वर्षा पर ये सब लोग आए हैं, हमारे भिक्खु संघ के सब बंदे जी. इसका मुझे बहुत इसकी खुशी है मुझे और आनंद भी है. और उन्होंने भी आनंद व्यक्त किया है, समाधान व्यक्त किया है कि यहाँ आकर यहाँ उनको बुलाया और आज एक कार्यक्रम हो रहा है. विश्व को शांति का संदेश देनारे भगवान गौतम बुद्ध जी यहाँ आए और भारत को संविधान और घटना हमारे देने वाले बाबा साहेब अम्बेडकर जी, इनको भी आज वंदना उनकी हुई है. और निश्चित रूप से मेरे जीवन में ये बहुत बड़ा आनंद का दिन है. पंक्तियां पढ़ी थी तो अभी तो आपने सुना था ना. अच्छा, अच्छी लगी थी क्या? तो मैंने कहा था जो दौलत मिली किसको तो धनवान बन गया, ताकत मिली जिसको वो पहलवान बन गया. मैं खुश नसीब हूँ कि मुझे बाबा साहेब अम्बेडकर मिले, मैं इंसान बन गया. आज अभी ये पक्का आज इतने ही ये कार्यक्रम ये विशेष कार्यक्रम है. बाकी राजनीति की बात तो हम रोजाना करते हैं. सगळं मी सांगतो. नाही आता ते मी आता आजचा कार्यक्रम आपला तुम्ही मर्यादित ठेवा. भोजन करून जा आणि तुम्हालाही भोजन तुम्ही केलं तर त्याचंही मला समाधान होईल. थँक्यू. दर महिन्याचे पैसे दर महिन्याला मिळत जातील, खंड पडणार नाही. सर्व तरतूद आर्थिक करून ठेवलेली आहे. थांब जेवून म्हणजे त्यांना ते आपलं व्यवस्थित हे करायला लागेल नाही. हां, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवर आम्हाला सबस्क्राईब करा व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.